कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता, अलार्म वाजतो. तुम्ही म्हणता फक्त 5 मिनिटं अजून आणि पुढे 45 मिनिटे गायब होतात. तुम्ही ठरवता की आजपासून अभ्यास करायचा, पण हात नकळत मोबाईलकडे जातो. इंस्टाग्राम उघडता आणि कळत नकळत 2 तास निघून जातात. आता एक प्रश्न आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील जवळपास 40% कृती तुम्ही विचार करून करत नाही, तर त्या सवयींमुळे करता, तर आणि जर तुम्ही फक्त एक सवय बदलली, तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. विश्वास बसतोय का? आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं. द पॉवर ऑफ हॅबिट. हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की वाईट सवयी का तयार होतात, चांगल्या सवयी कशा निर्माण करायच्या आणि यशस्वी लोक सामान्य लोकांपेक्षा वेगळं काय करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. या पुस्तकाचे लेखक चार्ल्स डुहिग यांनी अनेक वर्षे संशोधन करून मानवी सवयींच्या मागचं विज्ञान समजून घेतलं. त्यांना एक प्रश्न पडला होता: काही लोक वाईट परिस्थितीतून बाहेर येऊन यशस्वी कसे होतात, तर काही लोक वर्षानुवर्षे त्याच समस्यांमध्ये अडकून का राहतात? त्याचं उत्तर होतं त्यांच्या सवयी. आपलं जीवन आपल्या निर्णयांपेक्षा आपल्या सवयींनी जास्त नियंत्रित केलेलं असतं. तुम्ही रोज किती वाजता उठता, काय खाता, किती अभ्यास करता, किती वेळ मोबाईल वापरता, हे सर्व तुमच्या सवयी ठरवतात. आणि चांगली गोष्ट म्हणजे सवयी बदलता येतात. द सायन्स ऑफ हॅबिट. चला, एक गोष्ट समजून घेऊ. आपला मेंदू खूप हुशार आहे, पण तो आळशी देखील आहे. त्याला ऊर्जा वाचवायला आवडते. म्हणून जे काम आपण वारंवार करतो, ते तो ऑटोमॅटिक मोडमध्ये टाकतो. उदाहरणार्थ, सायकल चालवायला शिकताना सुरुवातीला खूप लक्ष द्यावं लागतं, पण काही दिवसांनी ते सहज होतं, कारण ती सवय बनलेली असते. यालाच हॅबिट म्हणतात. सवय म्हणजे अशी कृती जी आपण वारंवार केल्यामुळे ऑटोमॅटिक बनते. आणि एकदा सवय तयार झाली की मेंदूला फार कमी ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणूनच वाईट सवयी सोडणं कठीण वाटतं, कारण त्या आपल्या मेंदूत खोलवर बसलेल्या असतात. द हॅबिट लूप. लेखक म्हणतात, प्रत्येक सवयीच्या मागे एक साधा फॉर्म्युला असतो. त्याला म्हणतात हॅबिट लूप. या लूपचे 3 भाग असतात: क्यू, रुटीन आणि रिवॉर्ड. क्यू म्हणजे संकेत. ही अशी गोष्ट असते जी सवय सुरू करते. उदाहरणार्थ, फोनचे नोटिफिकेशन. रुटीन म्हणजे कृती. यानंतर आपण काहीतरी कृती करतो. फोन उघडतो, इंस्टाग्राम पाहतो, व्हिडिओ पाहतो. रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. आणि मग मेंदूला थोडा आनंद मिळतो. डोपामाइन रिलीज होतं आणि मेंदू म्हणतो, हे छान होतं, पुन्हा करूया. अशा प्रकारे सवय मजबूत होत जाते. उदाहरण: मोबाईल ॲडिक्शन. क्यू म्हणजे नोटिफिकेशन आले. रुटीन: आपण मोबाईल उघडतो. रिवॉर्ड आहे नवीन माहिती पाहून आनंद मिळते. आणि हेच चक्र पुन्हा पुन्हा चालू राहतं. मित्रांनो, आता स्वतःला विचारा, तुमच्यात कोणत्या वाईट सवयीचा हॅबिट लूप आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. गोल्डन रूल ऑफ हॅबिट चेंज. आता सर्वात महत्वाचा धडा. लेखक म्हणतात, वाईट सवय काढून टाकू नका, तिची जागा दुसऱ्या सवयीने भरा. कारण हॅबिट लूप नष्ट होत नाही, फक्त रुटीन बदलता येते. उदाहरणार्थ, कंटाळा आला की इंस्टाग्राम उघडण्याऐवजी 10 पाने पुस्तकं वाचा. अभ्यास टाळण्याऐवजी फक्त 5 मिनिटांचा अभ्यास सुरू करा. लहान बदल हेच मोठे परिणाम घडवतात. कीस्टोन हॅबिट. आता पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संकल्पना, कीस्टोन हॅबिट. ही अशी सवय असते जी इतर अनेक चांगल्या सवयी निर्माण करते. उदाहरणार्थ, दररोज व्यायाम. जे लोक नियमित व्यायाम करतात ते सहसा चांगलं खातात, जास्त उत्पादक असतात, अधिक आत्मविश्वासाने वागतात आणि त्यांची शिस्त वाढते. एक सवय, अनेक बदल. यालाच कीस्टोन हॅबिट म्हणतात. 5 प्रॅक्टिकल स्टेप्स टू बिल्ड गुड हॅबिट्स.
पहिली आहे स्टार्ट स्मॉल. 1 तास अभ्यास करण्यापेक्षा 5 मिनिटे अभ्यास सुरू करा. दुसरं आहे आयडेंटिटी ट्रिगर्स. तुमची वाईट सवय कशामुळे सुरू होते ते शोधा. तिसरे आहे रिप्लेस बॅड हॅबिट्स. वाईट सवयीची जागा चांगल्या सवयीने भरा. चौथं आहे ट्रॅक प्रोग्रेस. कॅलेंडरवर रोज मार्क करा. आणि पाचवा आहे नेव्हर मिस ट्वाइस. एक दिवस चुकला ठीक आहे, पण सलग 2 दिवस चुकवू नका. आता आपण पाहू या पुस्तकातून आपल्याला मिळणारे महत्वाचे लेसन्स. पहिले आहे सवयी तुमचं आयुष्य घडवतात. प्रत्येक सवयीच्या मागे हॅबिट लूप असतो. वाईट सवयी काढू नका, त्यांची जागा बदला. कीस्टोन हॅबिट्स मोठे बदल घडवतात. छोट्या सवयी मोठे यश निर्माण करतात. आजपासून तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला मोठी प्रेरणा नको आहे. मोठे ध्येय नको आहेत. मोठी सुरुवातही नको आहे. फक्त एक छोटी चांगली सवय निवडा. कारण तुमचं भविष्य तुमच्या ध्येयांवर ठरत नाही, ते तुमच्या रोजच्या सवयींवर ठरतं. आजची सवय उद्याचं भविष्य घडवते. आणि लक्षात ठेवा, आपण जे वारंवार करतो तेच आपण बनतो. म्हणून यश हे एखादी घटना नाही, ती एक सवय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती वाईट सवय सोडायची आहे. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत वाचा, शिका आणि स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवत राहा. धन्यवाद.